इकडं बघ बाळा, इकडं बघा. हा, शाबाश. हास जराशे, हास. गुड. प्रियांनो, देवाच्या नावाला धन्यवाद देऊ आपण. एक विचार तुमच्या डोक्यात येतो का की शेवटचा समय चाललाय, फायनल स्टेजला आपण आज उभे आहोत. फायनल स्टेजला आपण आलो तरी देव बाप्पाचं सेवकांना पाठवणं थांबलं नाही. का थांबलं नाही बरं? बघूया जरा आज याच विचाराला आपण वचनातून तपासू. मत्तेकृ शुभवर्तमान 24वा अध्याय 35वं वचन. मत्तेकृ शुभवर्तमान 24वा अध्याय 35वं वचन. आकाश व पृथ्वी नाहीशी होतील, परंतु माझी वचने नाहीशी होणारच नाही. बस हे त्याला कारण आहे. प्रियांनो, आजही देवाचे सेवक आपल्या पर्यंत येत आहेत आत्म्याच्या प्रेरणेने. त्याचं उत्तर या ठिकाणी आहे. कारण देव बाप्पाने आपल्या वचनाला इतकं प्राधान्य दिलेलं आहे, इतकं आपल्या वचनाला सर्वश्रेष्ठ देव बाप्पाने केलेलं आहे की त्या वचनाची जराशीही किंमत देव बाप आपल्या नजरेतून कमी करणार नाही. प्रियांनो, देव बाप्पाने जर आपल्या वचनाला सर्वश्रेष्ठ जागा दिलेली आहे, तर मग आज हे बघा प्रियांनो, कुठं जाणारे प्रियजन आहे तुम्ही? स्वर्गात जाणारे प्रियजन आहे ना, बरोबर? स्वर्गात जाण्याची आशा धरली ना आपण की आम्हाला आमचा देव बाप ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी आम्ही पण जाणार आहे. प्रियांनो, देवाला पण आनंद होत आहे की माझे प्रिय लेकर माझ्या राहण्याच्या ठिकाणापर्यंत मी आणणार आहे. पण बघा, पण परंतु हे जे शब्द आहेत ना बायबलमध्ये, हे काहीतरी दर्शवण्यासाठी देव बाप्पांनी ठेवले आहे. आणि पण त्याच्यामध्ये एक शब्द आहे, या शब्दाच्या अगोदर काहीतरी आहे म्हणून हे शब्द वापरले जातात. प्रियांनो, आज बघा तुम्ही प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 38 वचनाला नाकारणारे प्रियजन नाही. तुम्ही त्या वचनाला मानता की ते देव बाप्पाचं वचन आहे. तुम्ही त्या वचनाच्या विरोधात जात नाही. परंतु सर्वच प्रियजन असे आहेत का? सांगा. सर्वच जण असं म्हणतात का की आम्ही पण या वचनाच्या विरोधात जात नाही, आम्ही या वचनाच्या विरोधात काही बोलत नाही, किंवा या वचनाच्या बद्दल आमच्या मनामध्ये कोणतीच शंका नाही, असं सर्वच जण म्हणतात का? प्रियांनो, या वचनाची जी काय अपप्रचार म्हणा किंवा या वचनाचा विरोध म्हणा किंवा या वचनाच्या विरोधात बोलणं म्हणा, हे कुणी अस्तित्वात आणलं? आता देव बाप्पाने आपलं वचन आपल्या बायबलमध्ये ठेवलंय. देव बाप्पाने आपलं वचन अशा अनुषंगाने ठेवलं का की मनुष्याने त्या वचनाच्या विरोधात बोलावं? हे बघा प्रियांनो, मी पहिलं तुम्हाला आत्म्याने खरेपणाने सांगतो की मी संदेश तयार करत नाही. जे सेवक संदेश तयार करतात ना, त्यांची बोलण्याची भाषा त्यांनी जे तयार केलेलं आहे ना, त्याच्यातलं 50% तरी ते बोलल्याशिवाय राहत नाही. पवित्र आत्म्याने जरी 100% त्यांच्या संदेशातून बोलण्याची तयारी नाही दाखवली, पण 50% का होईना जे संदेश तयार करतात
त्यांच्या मुखातून निघाल्याशिवाय राहत नाही. आणि या गोष्टीचा मी स्वतः अनुभव घेतलाय. मी अनुभवातून गेलोय म्हणून मी हे बोलतोय. मी जर या अनुभवातून गेलो नसतो तर मी बोललो नसतो. कारण मी पण संदेश जेव्हा तयार करायचो तेव्हा 100% पवित्र आत्मा मी तयार केलेल्या संदेशातून कधीच बोलला नाही. आणि जेव्हा प्रार्थना व्हायची तेव्हा मी वैखट पाहायचो, अरे माझा संदेश काय होता आणि पवित्र आत्मा काय बोलला. थोडंच याच्यातलं घेतलं, बाकीचं पवित्र आत्म्याने आपल्या मनातलं सांगितलं. आणि मी वारंवार 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 विचार करायचो, देव बाप असं का करतो. आम्ही तर त्याच्या सानिध्यात बसून प्रार्थनापूर्वक हा संदेश तयार करतो. देव बाप्पाकडेच याचना करतो की देव बाप्पा आम्हाला या संदेश तयार करण्यामध्ये मदत कर. आम्ही संदेशही तयार करतो, पण जेव्हा बोलायची वेळ येते तेव्हा पवित्र आत्मा सर्व संदेश आमच्या मुखातून का प्रगट करत नाही. यांनो, जे विचारवंत असतात ना ते विचार केल्याशिवाय राहत नाही. पण जे विचार करणारे नसतात ना ते कधीच या गोष्टीकडे लक्ष देत नाही. मी विचार केला आणि मी देव बाप्पाला, मी का माझ्या मनात कोणताही प्रॉब्लेम आला ना मी देव बाप्पाला तो विचार आणि देव बाप्पाकडे मी अशी मागणी करतो, मी जर तुझं लेकरू आहे देव बाप्पा तर मला याचं उत्तर पाहिजे. उशिरा का होईना तू देण्याची तयारी ठेवू. मला ताबडतोब देण्याची जरी तुला इच्छा नसली ना मान्य आहे मला, पण मला याचं उत्तर पाहिजे की असं का होतं आमच्या बरोबर. आणि देव बाप्पांनी जेव्हा मला उत्तर दिलं तेव्हा पुराव्यानिशी दिलं. देव बाप्पाने डायरेक्ट मला 12 प्रेषित दाखवले. आणि देव बाप्पाचा आत्मा म्हणला, हे 12 प्रेषित संदेश तयार करत होते का, यांना वाचता येत होतं का, लिहिता येत होतं का. म्हणलं नाही, तर अनपढ निरक्षर होते. म्हणे यांनी काय केलंय, प्रेषित 17:6 मध्ये काय सांगितलं, यांनी जगाची उलटा पालट केली. तू संदेश तयार करतोस, तुझ्याकडून काय झालंय आजपर्यंत माझ्यासाठी. आणि जेव्हा पवित्र आत्मा बोलतो ना प्रियांनो, तेव्हा माणसाची बोलती बंद होती. आणि मला याचा चांगला अनुभव आला. दिमिश्काच्या वाटेवरचा शाऊलाला देखील जेव्हा प्रभू बोलला ना, शाऊलाची बोलती बंद झाली, काहीच बोलला नाही तो. प्रभूचा शब्द ऐकला आणि खाली पडला. आणि त्यानंतर त्याच्यात परिवर्तन आलं. देव बाप्पाच्या सानिध्यात जाणं किंवा देवबाप आपल्या सानिध्यात येणं सोपं काम नाहीये. देव आला ना तर आशीर्वादच देऊन जातो. एवढा क्रूर शाऊल होता पण तो बदलून गेला. मग प्रियांनो, एवढा क्रूर शाऊल जर बदली झाला तर आज हे प्रेषित 2:38 वचनाला जे काही विश्वासणारे पाळक वर्ग सर्वजण या वचनाला दोष देतात असं नाही. आणि कुणीच याला दोष देत नाही असं पण नाही. काही जण आहेत या वचनाला दोष देणारे, सेवक पण आहेत आणि विश्वासणारे आहेत. देव बाप प्रतीक्षा करतोय की या वचनाची निंदा करणं माझे विश्वासणारे केव्हा थांबवणार आहेत. बघा, एक वचन, कविताचा एक वचन काढा. मत्ते शुभवर्तमान 12वा अध्याय 36वा वचन वाचा. मी तुम्हाला सांगतो की माणसे जो व्यर्थ शब्द बोलतील त्याचा हिशेब त्यांना न्यायाच्या दिवशी द्यावा लागेल. बघा प्रियांनो, देव बाप्पाने ताकीद देऊन सांगितलं आहे की मनुष्य जो व्यर्थ शब्द बोलतील त्याचा हिशोब त्यांना न्यायाच्या दिवशी द्यावा लागेल. प्रियांनो, जे प्रियजन आज या वचनाप्रमाणे त्या वचनाच्या विरोधात बोलत आहेत ते प्रियजन स्वतः स्वर्गात जाण्यासाठी अडचणी निर्माण करत आहेत. आज त्यांना मजा लागत आहे बोलायची. एखाद्या सेवकाची भावना दुखवणं त्यांना आनंदाचं वाटतं आणि नंतर सांगतही असतील, अहो आम्ही त्या सेवकाला असं बोललो ना, त्या सेवकाची बोलती बंद झाली, आमच्या बोलण्याला उत्तरच द्यायला नव्हतं.
पण ते कधी सेवकाची भावना नाही समजत की सेवक ऐकून गप्प का राहिला. कारण देवाच्या आत्म्याने सेवकाला सांगितलं, समोरचा बोलणारा आज्ञेने आहे, तू सुज्ञाने आहेस, तू गप ऐकून घे, बोलू दे ते अज्ञानपणात जे काय बोलतात तू सहन कर. आणि देव बाप्पाने ज्यांच्यामध्ये सहनशीलतेचा आत्मा दिलेला असतो ना ते सहन करतात. ज्यांच्यामध्ये सहनशीलतेचा आत्मा नाही ना मग ते विश्वासणाऱ्यापेक्षा डबल भाषेने विश्वासणाऱ्याला बोलण्याची तयारी दाखवतात. परंतु जे सहनशील असतात, जे ऐकणारे असतात, ते प्रत्युत्तर करत नाही. यानो देव बाप्पाची इच्छा आहे की या वचनाच्या विरोधात जे प्रियजन आज भाष्य करत आहेत त्यांनी हे भाष्य थांबवावं. बोलणाऱ्यांनी सर्वप्रथम विचार करावा की हे वचन पवित्र आत्म्याचं आहे का सैतानाचं आहे. आज दासांनी पण आणि विश्वासणाऱ्यांनी पण जवळजवळ त्या वचनाला सैतानाची उपमा देण्यापर्यंत आलेली. कारण डायरेक्ट म्हणतात खोटा संदेश टाक, नरकात जाणार. नरकात कोण जाणार आहे? सैतान जाणार आहे नरकात. मग हे वचन देव बाप्पाच्या आत्म्याने लिहिलंय, हे वचन शेअर करणारा कोण आहे? मग त्याला डायरेक्ट त्यांनी ऐकू नका, ते नरकात जाणार आहे, त्यांचं ऐकता तुम्ही नरकात जातात. देव बाप आपल्या पवित्र शास्त्रामध्ये नरकात जाणारे वचन ठेवीन का? हा, देव बाप्पाने या बायबल मध्ये निधनाचा दाखला ठेवलाय. निधनाच्या दाखल्यामध्ये देव बाप्पानी त्याची सगळी ओळख प्रगट केलेली आहे. परंतु बायबल मध्ये या निधनाच्या दाखल्याला देव बाप्पानी पूर्णपणे ओपन केलेलं नाही. काही गुप्त ठेवलंय. जे आवश्यक आहे तेच फक्त विश्वासणाऱ्यांना, सेवकांना देव बाप्पांनी कळवलं. कारण देवाला जेवढं योग्य वाटलं तेवढं देव बाप्पांनी सांगितल्याशिवाय राहिलं नाही. परंतु देव बाप्पाला जे अयोग्य वाटलं ते त्याने गुप्त ठेवलंय. पण सैतानाची सारी हिस्ट्री त्या निधनाच्या दाखल्यामध्येच देव बाप्पांनी ठेवली. मग सैतानाचे स्वरूप कसे आहेत? तो गरजणाऱ्या सिंहासारखा आहे, तो दिव्य दूतासारखा आहे, निरनिराळ्या त्याच्या ओळखी दाखवल्यात. परंतु निधनाच्या दाखल्यामध्ये सैतान मूळ त्याचं कसं आहे, मुळापासून ते थेट शेंट्यापर्यंत झाडाच्या तिथपर्यंत सैतानाचं सगळं काही त्या एका दाखल्यामध्ये देव बाप्पांनी ठेवलंय. पण बायबल मध्ये शब्दशः सर्व प्रगट करण्यात आलं नाही. यानो एवढं देव बाप्पाने बायबल मध्ये पुरावा दिलेला असताना पण काही विश्वासणारे, काही देवाचे सेवक आजही त्या वचनाच्या विरोधात चालले. आता प्रभू येण्याच्या रस्त्यावर आहे. प्रभू येत असताना तरी देव बाप्पाच्या मनात विचार येत असेल ना की आता माझं येणं होणार आहे. माझे विश्वासणारे, माझे दास, कमीत कमी आता ज्या प्रियजनांनी ही सेवा सुरू केली ती सेवा जगामध्ये आजपर्यंत चाललेली आहे, याकडे पाहून तरी या वचनाची निंदा करणं थांबवतील. देव बाप्पा आजही प्रतीक्षा करतोय. परंतु काही विश्वासणाऱ्यांच्या मनातून, काही देवाच्या सेवकांच्या मनातून या वचनाविषयीची शंका आजही जायला तयार नाही. आणि जर यांच्या मनातून ही शंका जात नाही तर त्यांचं ही सेवा करणाऱ्या दासांकडे पाहणं चांगल्या प्रकारचं नाही. काहीतरी बघायचं म्हणून बघायच्या दृष्टिकोनातून या सेवकांना ते बघतात. शॉर्ट अँड स्ट्रीट मध्ये जर सांगायचं झालं तर हे प्रियजन जेवढे पण आहेत ही सेवा करणाऱ्या दासांना अयोग्य दास म्हणल्याशिवाय राहत नसतील. त्यांच्या नजरेमध्ये योग्य दास हे आहेत असं कधीच मला वाटत नाही. आणि देव पण मला दाखवित नाही की त्यांच्या मनामध्ये या दासाविषयी योग्य शब्द आहे म्हणून. अयोग्य सेवा करणारे, चुकीची सांगणारे,
चुकीच्या वाटाने जाणारे, चुकीच्या वाट्याने लोकांना घेऊन जाणारे, काय काय मी शब्द ऐकले यांनो. देव बाप आज ओळख करून देत आहे, ज्यांनी ज्यांनी या वचनाच्या विरोधामध्ये जेव्हापासून बोलायला आरंभ केलेला आहे त्या दिवसापासून ते प्रभूच्या आगमनापर्यंत त्यांनी जे जे शब्द या वचनाच्या विरोधात बोलले, दासाला म्हणा किंवा इतरांना सांगितलं या वचनाच्या विरोधात, त्यांची नावं देव बाप्पाने सुवर्ण अक्षरात लिहून ठेवलेलं आहे. त्यांचे नाव असे तसे लिहिले नाही, सुवर्ण अक्षरात लिहिलेलं आहे. कारण हे देवाचं सुवर्ण वचन आहे. देव बाप्पाने या वचनामध्ये कोणतीच दोष ठेवलेला नाही. सगळे तावून सलाखून हे वचन देव बाप्पाने आपल्या प्रियजनांच्या द्वारे बायबल मध्ये ठेवले. परंतु मनुष्याने तांदळातल्या खड्यासारखं प्रेषितांची कृत्ये 2 अध्याय 38व्या वचनाला त्यांनी दोष लावलाय. आणि ज्या पण व्यक्तीने या वचनाविरुद्ध दोष आणलाय, या वचनाविरुद्ध वादविवाद आणलाय, या वचनाच्या विरोधात बोलण्याची प्रक्रिया सुरू केली, तो व्यक्ती आम्हाला जरी माहिती नाही पण देव बाप्पाला तो व्यक्ती माहित आहे. आणि त्या व्यक्तीकडून तर सर्वप्रथम हिशोब देव बाप घेणार आहे. कारण त्याच व्यक्तीमुळं मागील सर्व व्यक्तींनी त्या वचनाला दोष देत आलेत आणि तो दोष आजच्या समयामध्ये सुद्धा चाललाय. सांगा, म्हणता येईल का की प्रेषित 2:38 वचनाला आज काही विश्वासणारे देवाचे सेवक दोष लावित नाही? आहे का म्हणण्याची कोणाची ताकद? काही जण लगेच हे रेफरन्स ऐकलं की त्यांची तळपायाची आग मस्तकाला जात असेल. अरे हे दास काय बोलू राहिले. खऱ्याला मरण नसतं, खरं कधी लपत नसतं, खरं कधी खोटं बोलत नाही आणि खरं प्रगट झाल्याशिवाय राहणार नाही. पण ही प्रक्रिया देव बाप आल्यावर स्वतः आपल्या हाताने जे जे प्रियजन त्याला दोषी दिसणार आहेत त्यांना विचारणार आहे. पण या समयामध्ये त्यांना एक संधी आहे, एक संधी आहे. मला पण संधी दिली प्रभूने. मी पण या वचनाचा भयंकर दोष लावणारा व्यक्ती होतो. माझ्यासारखा तर दोष या वचनाचा कुणीच लावलं नसेल. इतका मी या वचनाच्या विरोधात बोलणारा होतो, इतका या वचनाचा तिरस्कार करणारा होतो. म्हणून देव बाप्पाने मला घरोघरी जाऊन याच वचनाची सुवार्ता सांगायचं काम दिलंय. जरी मला एरियाची उलटा पालट करण्याचा अधिकार नाही दिला, पण घरोघरी जाऊन वचन सेवा करण्याचा अधिकार दिलाय. म्हणून आज मी या ठिकाणी आपल्यापर्यंत आलोय आणि आपण काय ऐकत आहात हे आपल्याला चांगल्या प्रकारे कळतंय. प्रियांनो, माझं पारड आहे ना प्रेषित 2:38 वचनाच्या विरोधात बोलण्याचं सर्वात मोठं जड पारड माझं होतं. आणि ह्या वचनाची सेवा करणाऱ्या दासांना मी इतकं काही बोललेलो आहे प्रियांनो, वचनातूनच. मी असं इतर काही बोललो नाही, इतर वाईट शब्द बोललो नाही, पण वचनातून इतकं काही या वचनाची सेवा करणाऱ्यांना मी दाखवलं. अजूनही काही दास आहेत हयात, ते म्हणतात खरंच एलिएझर पगारेने प्रेषित 2:38 वचनाच्या विरोधामध्ये अतिशय वाईटरित्या या वचनाचा तिरस्कार केला. यांनो, कुणाला जरी कोणती गोष्ट माहित नसली ना, पण देव बाप्पाला प्रत्येक गोष्ट माहित असते. आणि देवाने पाहिलं यांनी खूपच विरोध केला या वचनाचा, म्हणून देव बाप्पाने मला काय सेवा दिली हे आपण जाणता. आणि देव बाप मला ही सेवा तुला करावं लागल. बघा, एक वचन काढा, यशया 8 अध्याय 20 वचन. बघा तिथं काय म्हणतोय प्रभू. यशया 8 अध्याय 20 वचन. स्तोत्र संहितेच्या
8वा अध्याय 20वे वचन. धर्मशास्त्र व विधी याकडे पहा. याप्रमाणे ते न बोलण्यास त्याकरिता निश्चय प्रभात समय नाही. प्रभात समय नाही म्हणजे काय? प्रभात समय या शब्दाचा अर्थ देवबाप काय दाखवतोय त्या ठिकाणी की जर विधी आणि नियमशास्त्र याप्रमाणे जर तू वागला नाहीस तर तुला प्रभात समय नाही. म्हणजे काय? तुला जगात राहण्याचा अधिकार नाही. आणि घाबरलो मी, म्हणलं अरे जगात राहण्याचा अधिकार नाही. माझी तर शेवटची इच्छा एकच आहे, देव बाप्पा तुझी पवित्र सेवा मी आत्म्याने खरेपणाने करेन. पण तुझं वचन सांगतंय की विधी आणि नियमशास्त्राप्रमाणे तू नाही चालला, तुला जगात राहता येणार नाही. आणि मग मी शोध केला, मग शोधायला लागलो. मग देव बाप्पांनी मला दर्शन दिलं आणि देवबाप म्हणला याप्रमाणे कर. प्रेषित 2:38 वचनाची सुवार्ता सांगण्यासाठी स्वतःला तयार कर आणि ही सेवा कर, तरच मी तुला प्रभात समयामध्ये ठेवीन. जर ही सेवा केली नाही तर तुला प्रभात समयामध्ये राहता येणार नाही. म्हणून ज्या दिवशी मला हे वचन समजलं त्याच दिवसापासून मी घरोघरी वचन सांगायला गेलो. पण विश्वासणाऱ्यांनी मला समजून नाही घेतलं. मला म्हणले ब्रदर पहिली या वचनाची सगळी माहिती मिळवा, सर्व तयारी करा आणि मग हे वचन शेअर करायला आमच्याकडे या. कारण असे प्रश्न विचारायचे की ते प्रश्न ऐकून मी गोंधळून जायचो. म्हणायचो काय उत्तर देऊ या प्रश्नाचं, काय उत्तर असू शकतं. आणि मला पण त्यांचे शब्द त्यावेळेला जरा मान्य झाले. म्हणलं खरंच गड्या आपल्याला या वचनाची माहिती असणं गरजेचं आहे. आपण हे वचन शेअर करतो, परंतु अचानकपणे विश्वासणाऱ्यांच्या मनामध्ये जे पण प्रश्न येतात त्याची उत्तर आपल्याला देता आले पाहिजे, तर आपलं हे वचन शेअर करणं योग्य आहे. जर आपल्याला उत्तर देता येत नाही तर मग आपण काय करायला जातो परिवारात. जेव्हा मी देव बाप्पाला विचारलं ना, तेव्हा देवबाप मला काय म्हणलं माहिती का? देवबाप मला म्हणला माझ्या बाळा, माझ्या दासा, तुला अनुभवातून जावं तू, म्हणून मी तुला ही सेवा आतापासूनच दिली आहे. तुला अनुभव यावा की माणसाजवळ वचन असणं किती गरजेचं आहे. वचनामध्ये जीवन आहे. ज्याच्याजवळ वचन नाही त्याच्याजवळ जीवन नाही. ही प्रक्रिया देव बाप्पाने मला कृतीतून शिकवली आणि विश्वासणाऱ्यांच्या प्रश्नांनी मी जास्त मजबूत झालो. जे पण विश्वासणारे मला प्रश्न विचारायचे, मी शब्दकोश मधून माझ्याजवळ इतर जे अनुभवाचे पुस्तक आहे त्याच्यातून मी शोध घ्यायचो की या प्रश्नाचं उत्तर काय. आणि ही माझी स्टडी मी करत राहिलो आणि 10 वर्षामध्ये मी इतका मजबूत झालो या वचनाविषयी. आज मला 19वे वर्ष चाललंय ही सेवा मी करत आहे. आणि आज मला कुठलाही प्रश्न विचारला तर देवाचा आत्मा, जरी मला त्याचं उत्तर माहिती नसलं तरी देवाचा आत्मा मला उत्तर पुरवतो आज. कारण देव जाणतो माझ्या दासाच्या आडात ते नाही, पवित्र आत्मा ते आडात टाकितो आणि मी उत्तर देतो. पण माझ्या आडामध्ये 30% का व्हायना मी जमा केलेलं आहे. म्हणून प्रियांनो तुम्ही बसलेले आहात ना, आपण पण वचनाविषयी पूर्ण बायबल विषयी 30% का व्हायना आपल्या जवळ अनुभव जमा करा. 30% जरी तुमच्या आडात असलं ना, बाकीचं देवबाप तुम्हाला पुरविल पवित्र आत्म्याने. पण आपला आड म्हणजे आपलं हृदय वचनाविरहित ठेवू नका. नाही मी फक्त वचन ऐकण्यामध्ये आनंद मानते, मला हृदयात वचन ठेवायला वेळ सापडत नाही किंवा मला हृदयात वचन ठेवायला आवडत नाही, असं आपल्या मनाला आपल्या आत्म्याला म्हणू देऊ नका प्रियांनो. इथंच काहीतरी करायची संधी आहे. प्रभू आल्यावर काही करता येणार नाही प्रियांनो. महासंकटाचा समय
इतका भयंकर महासंकटाचा समय आहे प्रियांनो, त्या समयामध्ये कोणाची गय केली जाणार नाही. आणि महासंकटाच्या समयामध्ये देवाचा आत्मा या पृथ्वीवर नसणार आहे. आज का महासंकटाचा समय नाही? आज संकट आहेत, परंतु महासंकट आले नाहीत बरं का. कारण महासंकट केव्हा येणार आहेत? जेव्हा मंडळी या पृथ्वीवरून देवबाप घेऊन जाईल, त्यानंतर महासंकटाचा समय येणार आहे. पण या महासंकटाच्या समयामध्ये प्रभू काही प्रियजनांना इथं ठेवणार आहे. काही जणांना प्रभू या ठिकाणी ठेवणार आहे. आणि ते ठेवणारे कोण असणार आहेत? कोण असणार आहेत? वचनातून दाखवतो. याकोबाचं पत्र, कविताताई याकोबाचं पत्र काढा, पहिला अध्याय काढा, 22 वचन वाचा. वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका, अशाने तुम्ही स्वतःची फसवणूक करीत. हे ते प्रियजने जे वचनाप्रमाणे आचरण करत नाहीत, त्यांना महासंकटाच्या समयाचा देवबाप अनुभव येऊ देणार आहे, पण त्यांचा नाश होणार नाही. आज सेवक वर्ग काय म्हणतात? जे कुणी येशू ख्रिस्ता बरोबर जाणार नाही ते नरकात टाकले जाणार आहे, कदापि टाकले जाणार नाही. देव एवढा अन्याय नाही. ज्यांच्या हृदयात येशू ख्रिस्ताचा विश्वास आहे, हा ते नाही वागले वचनाप्रमाणे. देवाला दिसतंय की वचनाप्रमाणे नाही वागले ते, पण त्यांच्या हृदयात येशू ख्रिस्ताचा विश्वास आहे ना. आणि ज्या हृदयात येशू ख्रिस्ताचा विश्वास आहे, त्या विश्वासाला देवबाप नरकात टाकीन का? सो समजून बोललं पाहिजे. देव एवढा पक्षपाती पण नाही, अन्यायी पण नाही की ज्यांनी विश्वास ठेवला त्याला नरकात टाकीन. आज अशी प्रक्रिया हृदयास येत आहे किंवा येऊ राहिली की आपल्या विश्वासणाऱ्यांमध्येच सेवक म्हणतात हे नरकात जाणार आहे. आणि विशेष करून प्रेषित 2:38 वचनाची सेवा करणाऱ्यांसाठी तर जागाच नाहीये. त्या सेवकासाठी जागा नाही, त्या विश्वासणाऱ्यांसाठी जागा नाही. आणि ते लोक प्रभूचे आहेत का नाही हेच त्यांच्या डोक्यात येत नाही. जे विरोध करणारे आहेत त्यांच्या फार विचित्र प्रकारचा प्रकार अनुभवास येतो. किती धन्य का नाहीत बहिणीनं तुमचे की देवाचं इतकं महान भूत देवबाप तुम्हाला प्रगट करतोय. बघा बायबल उघडणे, अजून उघडे का बायबल? कुठून सांगतोय? ये पाठ करून आलो होतो नाही, आता चाललोय मी आमच्या भावाच्या परिवारात. तिथं गेल्यावर मी असं बोलणार आहे, असा विषय सांगणार आहे. प्रियांनो, धन्य ते कान आहेत ज्यांना देव बाप्पाचं वचन ऐकायला मिळतं. त्या कानासारखे धन्य कान कोणतेच नाही. आता महासंकटाच्या समयाचं प्रभू बोलत आहे ना, अजून संपलेलं नाही महासंकटाचं, अजून देव बाप्पाला सांगायचंय. महासंकटाच्या समयामध्ये जे प्रियजन या ठिकाणी थांबणार आहेत ना, आता कोण थांबणार आहे आणि कोणाला प्रभू घेऊन जाणार आहे कुणालाच माहिती नाही. पण आज सगळेजण स्वतःला निवडलेला 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 म्हणते. कुणीच आज बोलवलेला म्हणून स्वतःला म्हणवित नाही. कुणीच म्हणत नाही की मी बोलवलेला आहे. सगळे म्हणतात आम्ही निवडलेली. पण बोलवलेला आहे का निवडलेला आहे हे ठरवणं देव बाप्पाच्या हातात आहे. प्रियांनो, देव बाप्पाने ज्या पण गोष्टी बनवल्यात, ज्या पण गोष्टी घडवल्यात,
आणि ज्या पण गोष्टी देवबाप करणार आहे तो आपल्या इच्छेने करणार, तो कोणाच्या सांगण्याने करणार नाही. परंतु वास्तविक जीवनामध्ये आज प्रभूच्या आगमनाचं देखील सेवक वर्ग तर्क वितर्क काढित आहेत की प्रभू येशू या समयात येईल किंवा प्रभू या समयात येण्याची तयारी करतोय. प्रियांनो, प्रभू कोणत्या समयात येणार आहे माहिती का? बघा, बायबल मधून दाखवतो प्रभू कोणत्या समयात येणार आहे. प्रगटीकरण 16वा अध्याय 15वं वचन वाचा. पहा, जसा चोर येतो तसाच मी येईन. बस बस. पहा, जसा चोर येतो तसाच मी येईन. ही आहे प्रभूच्या येण्याची प्रक्रिया. प्रभूने सगळ्यांची बोलती बंद केलेली आहे येण्याविषयी. पण प्रभू कोणत्या सालात येऊ शकतो ती प्रक्रिया आज देवबापाचे सेवक सांगतोय. देवबाप म्हणलं का तिथं मी या सालात येणार आहे, त्या सालात येणार आहे. फक्त प्रभू काय बोलला? चोर जसा येतो तसा मी येणार आहे. देवबाप इथं थांबलाय बोलायला आणि मग खाली सांगितलंय तुम्ही नग्न सापडू नये म्हणून स्वतःला सांभाळा. या गोष्टी खाली इशारा सांगितलाय. प्रत्येकाला इशारा सांगितलाय की तुम्ही नग्न नाही सापडले पाहिजे. म्हणजे आत्मिक भाषेत काय प्रभूला सांगायचं या नग्न या शब्दाचं? की तुम्ही प्रभूच्या सानिध्यापासून दूर राहू नका. प्रभूच्या सानिध्यात तुम्ही राहा. आणि अधिक जर सोप्या शब्दात बोलायचं झालं तर तुम्ही प्रभूच्या संपर्कात असा. अधिक सुलभ भाषेत जर सांगायचं झालं तर देवबाप म्हणतो तुम्ही माझ्या संपर्कात राहा आणि मी पण तुमच्या संपर्कात राहीन. पण आज मनुष्याने हा विषय दिलाय सोडून आणि प्रभू या वर्षी येईन आणि त्या वर्षी येईन आणि त्या वर्षी येण्याचे त्याचे संकेत आहे. अरे तुम्ही कोण आहे संकेत सांगणारे? देवबाप्पाने आपले येण्याचे संकेत सांगितले नाही बायबलमध्ये. तुम्ही कस काय हे संकेत सांगू राहिले? कुठून सांगू राहिले? कुणी तुम्हाला हे संकेत दाखवले? बायबलचा आत्मा कधीच दाखवणार नाही असे संकेत. बायबलच्या आत्म्याने जे दाखवले ना ते प्रभू बोललाय. जसा चोर येतो तसा प्रभूचा दिवस येईल. फिनिश वाक्य या ठिकाणी. परंतु आज नको ते ज्ञानाचा प्रसार झालाय ना, ज्ञान वाढलंय ना. मग काही जण हे ज्ञान प्रभूच्या येण्याच्या संकेतातून विश्वासणाऱ्यांना दाखवतात आणि काही विश्वासणाऱ्यांना वाटतं अरे खरंच बर का प्रभू हे दास सांगतात ना असंच होईल बर का. प्रभूंनी कोणतंच संकेत येण्याचं दिलं नाही, फक्त चोराचं संकेत दिलंय. प्रभूचा शब्द महत्वाचा आहे, बाकीच्या गोष्टी महत्वाच्या नाही. प्रभूने आपल्या येण्याचं प्रमाण सांगितलं ना, फिनिश तिथं झालंय वाक्य. आणि खाली सांगितलंय तुम्ही नग्न सापडू नये म्हणून स्वतःला सांभाळा आणि जो आपले वस्त्र राखितो तो धन्य. प्रभूंनी खाली या गोष्टी दिल्या त्या वचनामध्ये. पण हे वचन राहिलं बाजूला आणि दुसरंच आम्ही ऐकतो आज. म्हणून प्रियांनो, देवाचा आत्मा म्हणतो येणाऱ्या दिवसामध्ये सेवक वचनातून काय बोलतात हे ध्यान देऊ नाही का? की देवाचं सेवक कोणत्या प्रकारे वचनाला घेऊन काय स्पष्टीकरण करत आहे याच्याकडे बारकाईने लक्ष द्या. यांनो, महासंकटाच्या समयामध्ये एक प्रमुख घटना होणार आहे. काय घटना होणार आहे महासंकटाच्या समयामध्ये? बायबल मधून दाखव. प्रगटीकरण 9वा अध्याय 6वं वचन वाचा. त्या दिवसात माणसे मरणाची संधी शोधतील तरी ती त्यांना येणार नाही. मरावयाची उत्कंठा धरतील तरी मरण त्यांच्यापासून दूर पडेल. बघा प्रियांनो, महासंकटाच्या समयामध्ये सर्वात मोठी ही घटना होणार आहे. मनुष्य मरण मागतील, मरणाची अपेक्षा करतील. आजच्या समयात एखादा घरातला प्रियजन जर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असला
तर डॉक्टरांना, त्या घरातले प्रियजन डॉक्टरांना काय म्हणतात, डॉक्टर साहेब जेवढे पैसे लागतील ना तेवढे पैसे आम्ही द्यायला तयार आहोत, पण आमच्या पेशंटला कसंही करून तुम्ही वाचवा. म्हणतात का नाही? म्हणतात तो कोणतं पेशंटचे नातेवाईक की आमचा पेशंट मेला तरी चालन, आम्हाला काही फरक नाही पडणार मेला तर. म्हणतं का कुणी असं? जेवढं वाचवणं शक्य होईल तुम्हाला तेवढं पेशंटला वाचवा. जो काही बिल येईल तो आम्ही देण्याची तयारी करू. पण या वचनामध्ये उलट सांगितलंय. या वचनात माणसंच म्हणतात की आम्हाला मरण द्या, मरण आमच्याकडे येऊ द्या, पण हे वचन सांगतंय की मरण त्यांच्यापासून दूर पाळणार आहे. बघा देवाचं बोलणं. आजच्या समयामध्ये मनुष्य जगावा म्हणून मनुष्य अपेक्षा करत आहे, परंतु महासंकटाच्या समयामध्ये मनुष्य मरणाची अपेक्षा करील, पण मरण त्यांच्यापासून दूर पाळणार आहे. का बरं मनुष्य मरण मागणार आहे त्या समयामध्ये? त्या समयामध्ये मनुष्य का म्हणत नाही की आम्हाला जगायचंय? त्याचं उत्तर याच्यातच दिलंय. 9व्या अध्यायाचं 1 ते 3 वचन वाचा. 5व्या देवदूताने कर्णा वाजविला, तेव्हा एक तारा आकाशातून पृथ्वीवर पडलेला मला दिसला. त्यांच्या जवळ अथांग डोहाची किल्ली देण्यात आली. त्याने अथांग डोह उघडला, तेव्हा त्यातून मोठ्या भट्टीच्या धुरासारखा धूर बाहेर येऊन वर चढला, आणि त्या डोहातल्या धुराने सूर्य व अंतराळ ही अंधकारमय झाली, आणि धुरातून टोळ निघून पृथ्वीवर उतरले. त्या पृथ्वीवरील विंचवासारखी शक्ती देण्यात आली. त्यात असे सांगण्यात आले की पृथ्वीवरील गवताला, कोणत्याही हिरवळीला व कोणत्याही झाडाला उपद्रव करू नये, तर ज्या माणसाच्या कपाळावर देवाचा शिक्का नाही त्यांना मात्र उपद्रव करा. त्यांना जीव मारण्याचे त्यांच्याकडे सोपविले नव्हते, तर फक्त 5 महिने पिडा देण्याचे सोपविले होते. त्यापासून होणारी पिडा विंचू माणसाला नांगी मारतो, तेव्हा त्याला होणाऱ्या पिढेसारखी होते. त्या दिवसात माणसे मरण्याची संधी शोधतील, तरी ती त्यांना येणार नाही. मरावायची उत्कंठा धरतील, तरी मरण त्यांच्यापासून दूर पडेल. बस प्रियांनो, आता तिथं सांगण्यात आलंय, देव बाप्पाने सांगितलं, आता जे महासंकटामध्ये थांबणार आहेत काही जण, महासंकटामध्ये देव बाप कुणाला थांबवणार आहे? जे त्याच्यापासून दूर आहे, जे प्रभू पासून दूर राहिले त्यांनाच महासंकटात थांबवलं जाणार आहे. जे ऑलरेडी प्रभू पासून दूर आहेत त्यांचा प्रभूचा संबंधच येत नाही. आता प्रभू येणार आहे ना, आम्ही सगळेजण म्हणतो प्रभू येणार आहे, पण प्रभू आपल्या बरोबर सगळे प्रियजन घेऊन जाणार नाही ना. तो फक्त त्यांनी प्रमाण दिलेलं आहे, तो येणार आहे ना, वचनासहित त्यांनी सांगितलेलं आहे. प्रभू असा अधुरं बोलत नाही, वचनासहित सांगितलंय प्रभूनी. बघा मत्ते 24:22 वचन बघा, तिथं एक शब्द दिलाय. मत्ते 24:22 वचन पटपट काढलं म्हणजे पवित्र आत्म्याची लिंक सुटत नाही बोलायची. आणि ते दिवस कमी केले नसते तर कोणाही मनुष्याचा निभाव लागला नसता, परंतु निवडलेल्यांसाठी ते कमी केले जाते. फक्त निवडलेले प्रियजन प्रभू आपल्या बरोबर घेणारे, या वचनातून देव बाप स्पष्ट सांगतो. देव बाप निवडलेल्यांशिवाय कोणालाच आपल्या बरोबर घेणार नाही, परंतु ज्यांना बरोबर घेणार नाही त्यांचा तो नाश पण नाही करणार. हा प्रभूची ही बोली भाषा आहे. ज्यांना आपल्या बरोबर प्रभू घेणार नाही त्यांचा नाश पण तो करणार नाही, पण त्यांना शिक्षा मात्र करील. का शिक्षा करील? कारण त्यांनी जन्मभर वचन ऐकलं नाही, वचनाप्रमाणे वागले नाही, वचनाप्रमाणे चालले नाही, वचनाप्रमाणे आचरण ठेवलेले नाही, वचनाप्रमाणे आज्ञा पाळल्या नाही,
म्हणून त्यांना शिक्षेसाठी या ठिकाणी ठेवण्यावर आहे प्रभू. न तर काही जण म्हणून वचनात सांगितलंय ज्यांच्या कपाळावर शिक्का नव्हता त्यांना ते पोळासारखे बिच्छू डंक मारणारे आणि 5 महिने त्यांना पीडा होणारे असं वचन सांगतंय. आणि मग हे संदेशामध्ये जे प्रियजनांच्या नावावर शिक्का मारलाय ते कसं काय थांबतील? पण त्यांनी देवाचं ऐकलं नाही म्हणून देव शिक्षा तर करीन ना. बघा आमच्या घरामध्ये एखादा मुलगा जर लय खोडसळा असला, आई बाप एखादी का होईना झापड मारतात ना मुलाला, म्हणतात का तू खोडसळ करीतच राहा, आम्ही बर्दाश्त करीतच राहतो. काही प्रमाणात करतात तो भाग वेगळा आहे, पण आती व्हायला लागल्यावर जवळ लहान आहे तवर मारलं जातं का नाही? एकदम समजदार झाल्यावर मग त्यांना शब्दाचा मार असतो मारण्यापेक्षा. यांनो जर जगी काय बापा आपल्या मुलाला शब्दाचा मार देऊ शकतात, हाताचा मार देऊ शकतात, मग देवाचा आत्मा जे प्रियजन देवाचं ऐकत नाही त्यांना शिक्षा करू शकतो का नाही? का देवाला म्हणता येईल नाही नाही शिक्षा नको करू, तू आम्हाला नरकात नाही टाकणार, मग आम्हाला शिक्षा कशाला करतो म्हणता येईल का विश्वासणाऱ्याला? म्हणून वाचनात सांगितलंय की माती कुंभाराला म्हणेल का की मला असं का घडवलं? एक चांगलं पात्र केलं एक वाईट पात्र केलं असं माती कुंभाराला बोलेल? नाही बोलत ना. म्हणून प्रभू काही जणांना या ठिकाणी ठेवणार आहे महासंकटाच्या समयासाठी. 7 वर्ष तो महासंकटाचा समय असणार आहे. या गोष्टीला पण निरनिराळे तर्क वितर्कांनी सेवकगण सांगत आहेत कोण या महासंकटाच्या समयात राहणार आहे. निरनिराळ्या प्रकारे मी ऐकलं निरनिराळ्या ठिकाणी, पण देवाची बोली भाषा एकच आहे. जे वचनाप्रमाणे नाही चालले त्यांना प्रभू महासंकटाच्या समयासाठी ठेवील. त्यांना भरपूर संधी दिली होती सुधारण्याची, पण ती सुधारली नाही. का बरं? येशू ख्रिस्तांनी त्या 2 चोरांकडे बघितलं शेवटच्या घटकेला. काय कारण होतं? येशू ख्रिस्ताला माहित नव्हतं हे 2 चोर कोण आहेत. यांनी काय केलंय जन्मभर? काही येशूच्या कानात कुणी सांगितलं असतं मग कळलं असतं का की हे चोर कोण आहेत आणि काय आहेत? येशूला सगळं माहित होतं त्या चोरांचं, पण त्यांना पण एक संधी येशूने दिली. शेवटच्या घटकेला एक तर सुधरा न तर माझ्यापासून दूर जा. एक आला प्रभूकडे, एक नाही आला. जो प्रभूकडे आला तो आज सुखलोकात आहे, जो प्रभूकडे नाही आला तो कुठे आज मला माहिती नाही. तिथं गेल्यावर कळन तू दुसरा कुठे. आता नाही सांगू शकत आपण तो कुठे, कारण देवाचा आत्मा जर नाही सांगत तर मी मनाने कशाला सांगू की तो चोर इथं आहे तिथं आहे. आम्ही जेव्हा जाऊ तेव्हा बघू तो दुसरा चोर कुठं गेला, पण जो सुखलोकात आहे त्याला आम्ही जाऊन भेटणार आहेत. काही जण त्याला वेलकम करतील. वा तुझा विश्वास, एवढं भयंकर काम पृथ्वीवर केलं पण सुखलोकाचं राज्य तू प्राप्त केलं. पण या डावीकडेला आम्ही बघू, अरे ऐकलं नाही तू कुठेच आम्हाला दिसतोस. आता नाही येत सांगता आम्हाला, पण गेल्यावर आम्ही त्याला पण निश्चित वागणार नाही. पण आमचं तिथपर्यंत जाणं झालं पाहिजे, हे महत्वाचं आहे. आमचं जाणं जर नाही झालं तर मग येईन का बघता आम्हाला? यांनो आता मी थांबणार आहे. आता काही वेळात मी थांबणार आहे. बायबलमध्ये बाप्तिस्माची 2 वचनं ठेवण्याचं ना फार मोठं रहस्य आहे प्रियांनो. आणि धन्य ते प्रियजन असणार आहेत ज्यांना या बायबलच्या 2 वचनाचं रहस्य देव बाप्पाचा आत्मा समजावून सांगेल. आणि ज्या प्रियजनांना या बायबलच्या 2 वचनाचं रहस्य समजलं नाही त्यांच्यासाठी या समयामध्ये ते रहस्य समजून घेण्याची संधी आहे. जसं त्या चोरांना देव बाप्पांनी संधी दिली होती तशीच संधी जे प्रियजन आज प्रेषित 2:38 वचनाच्या विरोधात बोलतात त्यांच्यासाठी सुवर्ण गोल्डन संधी आहे. हे वचन समजून घ्या आणि या वचनाप्रमाणे आपल्या स्वतःला तयार करण्याचा प्रयत्न करा. विश्वासणारा एकाच गोष्टीमुळे पाडलाय, अडखळलाय. बाप्तिस्मा घ्यावा लागल. नाही, मी नाही घेणार बाप्तिस्मा.
देवाच्या आत्म्याला दिसलं नसेल का आपल्या समायामध्ये की या वचनाचा विरोध करणार आहेत लोक, तर का म्हणून करणार आहेत? तरी देव बाप्पाने हे वचन ठेवलं. का ठेवलं? यानं मनुष्याने नेहमी देवाच्या मनातले विचार जाणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या मनातले विचार नाही प्रगट केले पाहिजे. आपल्या मनातले विचार प्रगट नाही केले पाहिजे. हे बायबल तुम्हाला आपल्या मनातले विचार प्रगट करण्याची कधीच परवानगी देत नाही. म्हणून देवाचा आत्मा म्हणला, संदेश हा मनुष्याच्या इच्छेने कधीच आला नाही. देवाच्या आत्म्याने आपल्या मनातले विचार वचनाला धरून प्रगट करण्याची संधी दिली नाही. पुढं देव बाप म्हणत नाही तुम्ही आपल्या मनातले विचार वचनाला धरून सांगा. हा, देवाच्या आत्म्याने जर विचार दिला तर ते सांगायला घाबरू नका, कारण ते देवाच्या मनातला विचार आहे. पण प्रियांनो, आज निरनिराळ्या प्रकारचे संदेश येत आहेत. का येत आहेत? म्हणून प्रभू म्हणला, माझ्या नावाने पुष्कळ येतील. आणि ते पुष्कळ काय बोलतील ना ते ध्यान देऊन ऐका. प्रियांनो, 2 बायबलच्या वाचनाचं रहस्य समजून घ्या. एका वाचनाचं रहस्य समजले तुम्ही, कारण येशू म्हणाला. पण पेत्र म्हणालेलं नाही समजायची इच्छा नाही. काय ऐकायचं त्या पेत्राचं? निरक्षर अनफड पेत्राचं काय ऐकायचं आम्ही? कशाबद्दल ऐकायचं? कशाबद्दल करायचं? आम्हाला नाही करायचं त्याचं नाही ऐकलं ना, फार मोठं नुकसान होणार आहे. फार मोठी हानीचा सामना तुम्हाला करावा लागणार आहे. कारण स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या पेत्राला देण्यात आल्या, आणि ज्याच्या जवळ चाव्या असतात ना त्यालाच अधिकार असतो कुणाला आत घ्यायचं आणि कुणाला आत नाही घ्यायचं. मग आत गेल्यावर राजस्थानावरचा काय करीन ते चौकीदाराला विचारून नाही करणार. करतो का? सिक्युरिटी गार्ड असतो कंपनीमध्ये, अधिकारी सिक्युरिटीचं ऐकून करतात का? अधिकारी सिक्युरिटीला आदेश देतात, हे नाही करायचं ते नाही करायचं, मग सिक्युरिटी तेच ऐकतो तसं करतो. का कंपनीमध्ये उलट चालतं का? सिक्युरिटीचा अधिकारी ऐकतो का? अधिकाऱ्याचं सिक्युरिटीला ऐकावं लागतं. त्याने जर ऐकलं तर ठीक, नाही ऐकल्यावर मग विभिन्न परिणाम त्याला बघावं लागतात. आणि ते परिणाम आपल्याला माहितीत मग काय परिणाम असतात. म्हणून प्रियांनो, वचन समजून ऐका. वचनाच्या विरोधात जाऊ नका. हीच वेळ आणि हीच संधी आहे आपल्याला सुधारण्याची. वचनाचे दोषी होऊन प्रभूच्या समोर उभं राहण्याची भीती नाही वाटत तुम्हाला? तुमच्या मनाला विचार नाही येत की अरे आम्ही वचनाला दोष देऊन प्रभू समोर कसं उभं राहायचं? त्यांना वाटतं सेवकाला आम्ही दोष लावतो, प्रभूला थोडी दोष लावतो. आणि दुसरा टार्गेट कोण आहे? पेत्रला दोष लावतो आम्ही काही येशू ख्रिस्ताला थोडी दोष लावतो. पण पेत्र कोणाच्या नावाने बोलला? पेत्र कोणाच्या नावाने बोलला हे महत्वाचं आहे. पेत्रच्या नावाने नाही बोलला, पेत्र येशू ख्रिस्ताच्या नावाने बोलला. समजत जा वचनाला जरासं की वचन काय बोलतय, काय सांगतय, काय अनुभव त्याच्यातून दाखवतय वचन आम्हाला. एकाने आणलं ना त्या वचनाच्या विरोधात बोलण्याचं, सगळे त्या वचनाच्या विरोधात चालले. म्हणून आता मी थांबतो या ठिकाणी. मनुष्य चांगलं समजायला ना 10 वेळेस विचार करतो, पण वाईट करायला ना 1 सेकंदाचाही वेळ दवडीत नाही. लगेच वाईट करण्यासाठी तयारी, पण चांगलं करण्यासाठी 10 वेळेस विचार करू का नको, ऐकू का नको, वागू का नको. वचनाने जर परवानगी दिली, पवित्र आत्मा मी तुम्हाला देतो, तुम्हाला घ्यायला काय हरकत आहे? नकोय का पवित्र आत्मा? येशू ख्रिस्तावर आला कबुतराचा आत्मा. पेंटिकॉस्टच्या दिवशी न दिसणारा आत्मा आला. येशूच्या खांद्यावर आम्ही पाहतो ना, खांद्यावर कबुतराचा बसला आणि म्हणतात ह्यो पवित्र आत्मा आहे.
पण पेंटिकॉस्टच्या दिवशी न दिसणार आत्माला, पण अग्नी घेऊन आला तो. काय घेऊन आला? अग्नी घेऊन आला. म्हणून योहान म्हणला, मी तुमचा पाण्याने बाप्तिस्मा करतो, पण माझ्या मागून जो येतो तो तुमचा अग्नीने बाप्तिस्मा करील. आणि ते योहानाचे शब्द पेंटिकॉस्टच्या दिवशी अग्नीच्या जिभांनी पूर्ण केले. वचन वचनाच्या जागेवर बरोबर येतं, फक्त बोलणारा पवित्र आत्मा पाहिजे. पवित्र आत्मा नसला ना तुम्हाला काय बोलता येणार नाही, तुम्ही काहीच सांगू शकत नाही. म्हणून आपल्यामध्ये पवित्र आत्मा आहे का नाही याची प्रथम तपासणी करणं गरजेचं आहे. पवित्र आत्मा कधीच वचनाच्या विरुद्ध बोलण्याची परवानगी देत नाही बरं का. बायबलमध्ये कुठंच पवित्र आत्म्याने हे वचन नाही दिलं की मी पवित्र आत्म्याने लिहिलेल्या वचनाच्या विरोधात बोलणार आहे का बायबलमध्ये वचन? दाखवा मला एखादं. जर बायबलच्या आत्म्याने हे वचन दिलं नाही, मग आजचे काही सेवक आणि काही विश्वासणारे एका वचनाच्या विरोधात का बोलत आहेत? हे बोलणं कधी थांबणार आहे? या बोलण्याची थांबण्याची परिसीमा कोणती आहे? हीच वेळ आहे समजून घेण्याची आणि योग्य वाटेवर चालण्याची. प्रभू आल्यानंतर काही करता येणार नाही. प्रभू आल्यावर प्रभू न्याय करणार आहे. माझ्या वचनाच्या विरोधात बोलत होतास तू, का बोलत होता? काय आधार होता तुझ्याजवळ त्या वचनाच्या विरोधात बोलण्यासाठी? माझे दास सेवक येत होते, सांगत होते वचनातून, तरी तू ऐकलं नाही. का नाही ऐकलं? यांनो, हा दास इथं पण जातो ना, देवाचंच वचन सांगायला जातो. हा दास स्वतः उंच व्हायला जात नाही. मी देवाला म्हणलं मला उंचच व्हायचं नाही, फक्त तू उंच झाला पाहिजे तर मला सेवेत ठेव. जर तू उंच होत नसेल मग कशाला जाऊ मी तिथं? काय जाण्यामध्ये माझा अर्थ आहे तिथं? मी फक्त देवाला उंच करण्यासाठी जातो. म्हणून देव माझ्या मुखातून वचनातून बोलतो, बिना संदेश तयार करता. आणि हा संदेश देवापासून आलेला आहे. काही जण काही म्हणतील या संदेशाला, मला काही फरक नाही पडत. माझ्या देवाला जर फरक नाही पडत तर मला फरक नाही पडत. मला चांगल्या प्रकारे माहिती आहे माझा देव मला कसा उपयोगात आणतो. भरवुनात आलो का नाही मी? येईन का कोणी ताई भरवुनामध्ये? म्हणून वाचनात सांगितलंय, काय सांगितलं? जो आपला प्राण माझ्यासाठी देईल तो त्याला वाचवेल, पण जो कुणी माझ्यासाठी आपला प्राण देणार नाही तो त्याला गमवेल. यांनो, या मातीला जपण्याचा प्रयत्न करू नका. या मातीला ना प्रभूसाठी सदैव सिद्ध ठेवा. आज मनुष्य ना स्वतःच्या शरीराला फार जपण्याचा प्रयत्न करतो. नाही मला याच्यापासून त्रास होतो, त्याच्यापासून त्रास होतो. अरे देव बाप्पाने यहोशुआच्या सांगण्यावरून सूर्याला थांबवलं एक दिवस. जेव्हा फलिस्ती लोकांचा इस्रायली लोकांवर विजय होताना दिसला, तेव्हा यहोशुआने सूर्याला आज्ञा केली की आज तू मावळण्याची घाई करू नको. आणि सूर्य एका ठिकाणी थांबला. जोपर्यंत इस्रायली लोकांचा विजय झाला नाही तोपर्यंत सूर्याने आपली जागा सोडली नाही. त्या देवाचे तुम्ही लेकर आहात प्रियांनो. तुम्ही साधारण देवाचे लेकर नाही, पण तुम्हाला विसर पडू राहिलाय. विसर पडू देऊ नका. म्हणून जो वचनात राहतो तो जीवनात राहतो. म्हणून आजच्या या छोट्याशा संदेशातून देव बघ तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देव. आमेन.